सैराट भेव आर्ची उर्फ रिंकू राजगुरू आज त्यांच्या घरी आपण आलो आहोत आणि आपण थेट रिंकूशी संवाद साधणार आहोत की तिने कशा पद्धतीने या 10वीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलंय, काय सांगशील नक्की याच्या पाठीमागे काय तुझा प्रयत्न आहे? प्रयत्न तर आहेतच, कमी कालावधी होता आणि अभ्यास खूप होता. तर आईने सांगितलं तसं मी सारखं वाचायचं आणि अभ्यासाकडे खूप म्हणजे पूर्ण वेळ त्याला दिला आणि माझ्याच्यानी जेवढे प्रयत्न होते तेवढे मी केलेत आणि त्याचा आज रिझल्ट लागला. तर स्वतःच्या हक्काचे मार्क असल्यामुळे आनंद होतो. पुढचं काय करिअरचं बद्दल तुला काय वाटतं? मी जसं आधी म्हणाले तसंच की शिक्षण मी पूर्णच करेन आणि फिल्म मिळालं तर तेही करेन. रिंकूचे वडील आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की रिंकूचा नेमका कशा पद्धतीने त्याने अभ्यास केलाय, काय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल सर? काय नाही, तिचं 10वीचं वर्ष होतं आणि ती चित्रपट त्याच्या शूटिंगमध्ये मग्न होती. जो काही कालावधी तिला मिळाला त्या कालावधीचं तिनं स्वतःच आमच्यापेक्षा तिनं स्वतःच वेळापत्रक स्वतः आखलं आणि त्या पद्धतीने तिनं अभ्यास केला आणि तिला घवघवीत यश मिळालं असं मी म्हणतो. कारण वेळ आणि मार्क याचा ताळमेळ लावला तर तिला मिळालेलं यश हे अभिमानास्पद आहे. त्यामुळं आम्हाला तिचं कौतुक वाटतं. आपल्याबरोबर रिंकूच्या आई सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना किती आनंद झालाय, काय सांगाल आई तुम्ही की आज रिंकूला? तेच की तिला खूप कमी वेळात तिनं ते प्रयत्न केले, तिच्या प्रयत्नाला यश मिळाले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात बसून एकटीनं अभ्यास करणं हे फार अवघड असतं. मैत्रिणीत किंवा एकमेकाशी चर्चा करून अभ्यास करणं त्याच्यामुळं पुढचं म्हणजे कळतं मुलांना. मग तिने एकटीनं स्वतः सॉल्व्ह केलं आणि अभ्यास केला आणि तिला यश मिळालं. ह्यात मी खूप आनंदी आहे. तिचं मला फार कौतुक वाटतं. मराठी चित्रपटामध्ये तिने यशस्वीपणे आपलं नाव उज्ज्वल केलं. त्याच पद्धतीने आज तिने 10वीमध्ये उत्तीर्ण होऊन आपल्या गावासह महाराष्ट्राला एक आनंदाची वार्ता दिली आहे. जावेद मुलानी, झी मीडिया, आपली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.